तर भाई सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे आणि पाणी मारायसाठी आलो दुकानामध्ये. वेदांना दिलं आहे सध्या पाणी मारायसाठी आणि ह्याच्या स्लॅबवरती जे पाणी आहे ते मग मी मारतो. अंगार ह्या जे जुगाड केला आहे बांबूचा, या जुगाडावरून जावं लागतं वरती पाणी मारायसाठी. तर ते वेदांना नाही होत, तर वेदांत आता रूममध्ये आपल्या खालून खालून पाणी मारतात. तर आता प्लॅनमध्ये काही चेंजेस आला आहे. हे भिंत आपल्याला तोडून टाकायची आहे, हे तोडून टाकायची आणि हा जो सज्जा आहे हा पण तोडून टाकायचा आहे. कारण इथून असा जिना घ्यायचा आहे आपल्याला, इथून असा जिना घ्यायचा आहे वरती जायसाठी. तर ते पहिली नव्हती प्लॅनिंग, पण आता केली की अरे यार पूर्ण ओलं करत आहे वेदा. तर हे पूर्ण इथून असं वरती जायला जागा झाली पाहिजे. त्या हिशोबाने आता इथं ह्या जो स्लॅब आहे सज्जाचा हा पण तोडायचा आहे, ही दिवाल पण तोडायची आहे. म्हणजे इकडून असं एक जिना आपण वरती जायसाठी करणार आहोत. तर थोडं उलटं काम झालेलं आहे, तर काही फरक नाही पडत. आता पाहू कसं काय होतं काय होते. तर वेदांत झालं, वेदांत चालला आता त्या ड्युटीवर. आपल्याला देऊन दिला पाईप, तर आपण मारून देऊ पाणी रूममध्ये पण मारून देऊ पूर्ण. आणि नंतर मग स्लॅबला पण जिमला जायचं आहे. जिम काही जास्त दूर नाही, आपल्या बाजूनच आहे, भगतसिंग चौक. तर चला मग पहिले पाणी कंप्लीट करून घेऊ. तर चला मित्रांनो, दुकानातून आलो पाणी मारून. तर आता जायचं आहे आम्हाला थोडं बाहेर, आमच्या गावाला. निमसडा गाव नाव आहे, पायगावच्या समोर. तर निमसडा गाव तिथे जायचं आहे, कारण थोडं काम आहे. तर सगळेच जण चाललो, आई बाबा मोठे बाबा सगळेच चाललो आम्ही. तर तिकडून जायचं आहे शेतामध्ये. पण शेतामध्ये थोडंसं डुकरांनी काही हे केलं आहे नुकसान, तर चला तिकडूनच जायचं आहे शेतामध्ये पण. आणि हा गॉगल घातलेला आहे कारण का नवीन घेतला म्हणून दाखवून राहिलो. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट दाखवतो गावचे रस्ते कसे आहे, खराब आहे रस्ते. आणि हा गॉगल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन घेतला आहे गॉगल, जास्त महाग नाही, 100 रुपयाचा गॉगल आहे, पण छान दिसत आहे. तर चला भेटू डायरेक्ट गावावर. तर चला मित्रांनो, आलो गावामध्ये. हे निमसडा गाव असं आहे, बघून घ्या. आता आपण चाललो वावरामध्ये, शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये बघायचं आहे जाऊन काय आहे काय नाही. तर चला आता डायरेक्ट शेतामध्ये दाखवतोय. बघा किती छान हरभरा, गहू, खूप छान वाटते गावामध्ये आल्यावर, खूप छान. वेदान आहे, तर आम्ही दोघं जण, मम्मी आणि पप्पाला दिलं सोडून. आता आम्ही चाललो शेतामध्ये. हा रोड खूप खराब आहे, हा रोड खूप खराब. चला आता शेतामध्ये जाऊ. शेतामध्ये जायचा रस्ता आहे हा एक इकडे जाते आणि हा जाते आपल्या शेतामध्ये. गाडी रिवर्स घ्यावं लागणार आहे, कारण इकडे ट्रॅक्टर आहे आणि बंडी पण आहे, बैलबंडी. तर चला आता मागे बॅग घ्यावं लागेल गाडी. खूप छान वाटत आहे आता गावामध्ये आल्यावर, खूप छान वाटत आहे. चला आता गाडी दुसऱ्या रस्त्यावरून आपल्याला न्यायची आहे, दुसरा रस्ता आहे तिकडे, तर तिकडून नेऊ. आणि आपण जाऊन बघू, पहिले जाऊन बघतो रस्ता आहे की नाही आहे. त्याच्यानंतर मग गाडीला आपण घेऊन जाऊ शेतामध्ये. सध्या असंच बघावं लागेल आहे की नाही आहे. तर बघा मित्रांनो, हा रोड खूप छान झालेला आहे. म्हणजे आता आपली गाडी डायरेक्ट शेतामध्ये जाते, नाहीतर पहिले जात नव्हती गाडी का टू व्हीलरही नव्हती जात. इथून पूर्ण पाण्याने हे ओव्हरफ्लो होते ना. तर आपण वेदांना दिली आहे गाडी, घेऊन ये. तसा वेदांत पण चालवतो गाडी. पहिले ना इथून म्हणजे टू व्हीलर पण जात नव्हती, कारण जेव्हा पाऊस येते जास्त, पाण्याचा जेव्हा फ्लो वाढतो तेव्हा हे पूर्ण वाहून जाते. तरी हे जे दिसत आहे ना माती वगैरे पूर्ण टाकून, ते पूर्ण वाहून जाते. त्याच्यानं हे आता केलं आहे, खूप छान झालं. पण हे आलं म्हणजे गाडी डायरेक्ट आपली शेतामध्ये जाते. हे आहे आपलं शेत, हे जे दिसत आहे ते आहे आपलं शेत. आणि त्या शेतामधून इथून रोड गेलेला आहे, तर हा पूर्ण तिकडून निघतो सरोवरसाठी. पण आता एक खूप छान झालं की गाडी डायरेक्ट आपली शेताजवळ येऊन
म्हणजे खूप छान झालं हे वालं. गाडी डायरेक्ट शेताजवळ येते. तर बघू शकता तुम्ही, हे माझं शेत आहे. पण एक धाक आहे इथे. इथे रानडुक्कर जास्त आहे. जे जंगली सुअर आहे ना, रानडुक्कर, ते जास्त आहे इकडे. ते येतात इकडून जास्त येतात. कारण नाला आहे ना, तर इथे पाणी वाणी प्यायसाठी येतात ते वाले. हे बघू शकता तुम्ही, निशाण वगैरे राहतात. ते कन्फर्म नाही त्यांचे, आपण रानडुक्कर खूप आहे. आता मी त्या दिवशी आलो होतो, तिकडे होतो मी उभा, तर तिकडून असा फास्ट आला रानडुक्कर का, म्हणजे जास्त दूर नव्हतो. हे जे काडी बघत आहे तुम्ही, ह्या काडीपासून म्हणजे तिकडे काडी होती, त्या काडीच्या मी इथे, तर इथून माझ्या साईडून तो पळाला. काही विषय नाही, राहत असतो. तर अशा प्रकारे हे तूर आहे, तूर आणि कापूस. तर आता तूर आणि कापूस नाही राहणार, आता आपण काही वेगळं करणार आहे. ते इकडे बघा, इकडे गहू आहे इकडे, आणि इकडे आपण काही दुसरं करणार आहोत. तर शेतामध्ये यायसाठी ना, इथून रस्ता करणार आहोत आम्ही इथून रस्ता करणार आहोत. डायरेक्ट असं आपल्या शेतामध्ये येता आलं पाहिजेत म्हणून. हे इथून खूप लांब आहे. तिकडलं पण दाखवतो तुम्हाला. दुसऱ्या रस्त्याने जावं लागते तिकडे. तर हे टोटल आपलं 5 एकरचं शेत आहे. आणि दुसरं शेत आपलं तिकडे गावामध्ये आहे, तर तिथे पण दाखवतो. हो, इथचं तरी झाड आहेत ना, बस ह्या झाडाच्या खाली मस्त होते. पण हे थोडं साफसूफ करावं लागेल पूर्ण. तर आता साफसूफ केलं की मग छान होऊन जाईल. तर हे बघू शकता तुम्ही, हे जे दिसत आहेत ना नुकसान, हे पूर्ण रानडुकराचं आहे. पूर्ण रानडुकराचं हे आहे, म्हणून त्यासाठी एक गाडी घेतली आहे. तर मग एक गाडी पाहिजे, कारण का आता थोड्या शेंगा वगैरे आहे तुरीच्या, तर त्या तोडायच्या त्या शेंगा. हे जे कापूस राहते, जे काही पराठी कापूस जे काही राहते ना, त्याच्यामध्ये लपून राहते तो न. जर त्याला असं काही हालचाल दिसली तर तो अटॅक करते. तारमारा तर पूर्ण तोडले रे, डुकराचं काम आहे पूर्ण. तर हे बघा, हे तार लावलेला होता, तर तो तार पण डुकराने पूर्ण तोडून टाकला आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. खूप नुकसान करत असते डुक्कर. तर हे बघू शकता, झाडाची मस्त सावली आहे इथे. तर थोडं बसून आता, नंतर जाईन तिकडून एक रस्ता आहे, तर तिकडून जाईन. तर दुसरा रस्ता तिकडून आहे, तर तिकडूनही जाऊ. तिकडून दाखवतो मी कसं आहे काय आहे. मग आता इकडून असा रोड करायचा आहे, म्हणजे डायरेक्ट गाडी वगैरे, 2 व्हीलर 4 व्हीलर, समजा ट्रॅक्टर वगैरे, हे पूर्ण इथूनच जाईल. रस्ता तिकडून आहे, पण इकडून करायचा आहे आता रस्ता. हे इथून डायरेक्ट शेतामध्ये जायसाठी रस्ता करायचा आहे. तर चला आता जाऊ गावामध्ये, थोडं काम आहे, त्यानंतर भेटू. थोडं गावामध्ये जाऊ, नंतर भेटू. निदांतर बसूनच आहे. तर चला बघू तिकडून नाही जाऊ. बघू सांगू, फुल ऑफ रोडिंग. कसं आहे, आम्ही 4 व्हीलर घेऊन येत नाही, पण आज कामानिमित्त 4 व्हीलर आणली, तर आम्ही येत नाही, 2 व्हीलरनीच येतो. रोड वगैरे, रस्ता वगैरे मोठा आहे. इकडे गावात जायसाठी रोड आहे निमसडा, आणि इकडे वर्धा. तर आता आपण चाललो गावामध्ये, थोडं काम असल्यामुळे. तर आलो गावामध्ये. ते जे पेंडॉल दिसतंय ना, मंडप, तिथे कार्यक्रम होता थोडा, म्हणून आलो होतो. हे गावचं मंदिर आमचं, हनुमानजीचं. तर तिकडे पण जाऊन दाखवतो आता. तिकडे आमचं त्या हे जे मंदिर आहेत ना, त्याच्याच बाजूने आपलं दुसरं शेत आहे, तर ते पण दाखवतो आता. जाऊ तिकडे. आणि हे आहे आपलं दुसरं वावर, आणि ह्या वावरामध्ये गहू. तर हे दुसरं आहे, ह्या पोलपासून तिकडे दुसऱ्यांचं आहे. आणि हे आहे आपलं दुसरं वाला वावर. आणि हे जे हनुमान मंदिर आहे ना, ह्या हनुमान मंदिरच्या
लागूनच आपलं हे दुसरं वावर आहे. इथे घेऊ लावलेला आहे वावर ते तिथपर्यंत. तिकडे नाही का यशोदा रिव्हर, तिकडून एक यशोदाची नदी, यशोदा नावाची नदी आहे तिकडून, तर तिकडून पाणी येते. तर हा रस्ता आहे, इथून असं सरळ आलं की डायरेक्ट आपल्या शेतामध्ये. तर बघितलं मित्रांनो तुम्ही, असं आपलं दुसरं वावर आहे. याच्यामध्ये गहू लावलेला आहे, पूर्ण हिरवं हिरवं, खूप छान दिसते असं. तर चला मित्रांनो आता जाऊ. तर चला आता आई आणि बाबा, मोठे बाबा हे आले होते बघायसाठी, तर वावर दाखवून दिलं बघ. चला आता जाऊया आता डायरेक्ट घरी. चला आता घरी जातो, घरी जाऊन भेटू मग. चला आलो घरी, वाजले 4. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.